नमस्कार मित्रांनो, वैदिक ऋषींचा वैज्ञानिक वारसा या आपल्या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण ज्या ऋषी शब्दाबद्दल बोलणार आहोत त्याचा मूळ अर्थ काय आहे। ऋष धातूपासून बनलेला हा शब्द त्याचा अर्थ गमन करणारा किंवा पाहणारा असा आहे। तर खरा अर्थ वेदमंत्राचे दृष्टे किंवा ज्यांनी सत्याचे दर्शन घेतले आहे असा आहे। आपले ऋषी हे त्रिकालदर्शी होते, म्हणजे भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ पाहण्याची क्षमता त्यांच्यात होती। ते केवळ आध्यात्मिक साधक नव्हते, तर ज्ञानसंपन्न व्यक्ती होते, ज्यांनी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले। प्राचीन काळी ऋषींच्या माध्यमातून ज्ञान आणि शास्त्राचा प्रसार केला गेला होता। ते समाजाला योग्य मार्ग दाखवत होते। म्हणूनच ऋषींचे आपल्यावर एक ऋण आहे। वेदांचा अभ्यास करून त्यांच्या शिकवणीचे पालन करून आपण हे ऋण फेडू शकतो। म्हणूनच आपण ऋषी तर्पण करतो। ऋषी पंचमी यासारखे व्रत भाद्रपद महिन्यात आपण पाळतो। ऋषी म्हणजे एकच व्यक्ती नाही, तर त्यांच्या कार्यानुसार, ज्ञानानुसार त्यांचे विविध प्रकार पाडले गेलेले आहेत। ब्रह्मर्षी, ज्यांनी ब्रह्मज्ञान प्राप्त केले, जसे कश्यप, वशिष्ठ, भृगु, अत्री। देवर्षी, देवलोकातून आलेले किंवा देवासारखे ज्ञानी, जसे नारद आणि पुलत्स्य। महर्षी म्हणजे श्रेष्ठ ऋषी, ज्यांच्या ज्ञानाला सीमाच नव्हती। कांडर्षी, विविध शास्त्र प्रवर्तक, जसे व्यासांनी पुराणे आणि जैमिनींनी मीमांसा सांगितली। श्रुतर्षी, वेदांचे ज्ञान ऐकून किंवा अध्ययन करून ऋषित्वाला पोहोचलेले। आयुर्वेद ज्यांनी श्रवण करून लिहिला ते सुश्रुत हे त्याचे उत्तम उदाहरण आहे। राजर्षी, क्षत्रिय असूनही ज्ञानामुळे ऋषित्वाला प्राप्त झालेले, जसे राजा जनक आणि विश्वामित्र ऋषी। या व्यतिरिक्त काही ठिकाणी जनर्षी, तपर्षी, सत्यर्षी असे प्रकार सांगितले आहेत। तर काही पुराणांमध्ये परमर्षी, महर्षी, ऋषी, ऋषिक आणि श्रुतर्षी असे 5 तत्वावर आधारित वर्गीकरणही आढळते। आणि हो, सप्तर्षी, प्रत्येक मन्वंतरात हे 7 ऋषी विश्वाला मार्गदर्शन करतात, धर्माची स्थापना करतात। वैवस्वत मन्वंतरात आपले गौतम, वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, जमदग्नी, भारद्वाज आणि अत्री हे सप्तर्षी आहेत। वैवस्वत मन्वंतर आता चालू आहे। पुढच्या भागात आपण त्याच ऋषींचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि त्यांच्या अविश्वसनीय शोधांबद्दल बोलणार आहोत। त्यामुळे ते भाग अजिबात चुकवू नका। तोपर्यंत विचार करत राहा, आपला वारसा किती महान आहे।